तुला इतिहासकार गोपाल चांदोरकर यांनी पर्जन्यमापक असं नाव दिलं. पर्जन्यमापक याचा अर्थ की या रायगडावर किती प्रमाणात पाऊस पडतो याचा अंदाज बांधण्यासाठी ही तुम्हाला वास्तू पाहायला मिळते. तर ही क्षत्रिय घराण्यातील समाधी म्हणजे नेतूजी पालकर, आपले सरसेनापती नेतूजी पालकर जे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांचं धर्मांतर झालं आणि त्यानंतर त्यांचं रायगडावर वास्तव्य होतं वृद्धापकाळापर्यंत, त्याच्यामुळे त्यांची समाधी असण्याची दाट शक्यता अशी वर्तवली जाते. आता आपण त्या मार्गाने थेट ह्या बाजूला आलो. आता इकडची जी वास्तू दिसते त्या वास्तूला इतिहासकार गोपाल चांदोरकर यांनी पर्जन्यमापक असं नाव दिलं. पर्जन्यमापक याचा अर्थ की या रायगडावर किती प्रमाणात पाऊस पडतो याचा अंदाज बांधण्यासाठी ही तुम्हाला वास्तू पाहायला मिळते. आता वरती तुम्हाला जर इथे बघितलात तर 3 इथं छिद्र दिसतात मोठमोठ्या प्रकारचे केलेले, म्हणजे जर एखादा पावसाचं जर पाणी आलं तर थेट आतमध्ये साचेल अशा प्रकारचे इकडे स्ट्रक्चरल तुम्हाला केलेलं दिसतं. आता तुम्हाला मी हा खालच्या बाजूनी हा पर्जन्यमापक दाखवतो. शक्यतो रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांनी हे पर्जन्यमापक बघितलं नसेल, जे गोपाल चांदोरकरांच्या मते आहे. आता त्याचं स्ट्रक्चर कसं केलं आहे तर आतल्या बाजूनी बघा, जी भिंतीच्या मधलं जे पाणी येईल ते थेट आतमध्ये साठेल, पण भिंतीच्या बाजूने जे काही झरे येतील, छोटे छोटे जे पाण्याचे झरे येतील ते थेट इथून असं त्याला येण्यासाठी पाण्याचं स्ट्रक्चर केलं आहे. ते इथे थेट जमा होतं आणि पायऱ्यांचे अवशेषसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आता हे गोपाल चांदोरकर यांच्या मते त्यांनी त्यांच्या आर्किटेक्चर नॉलेजनुसार त्यांनी ह्याला पर्जन्यमापक म्हटलेलं आहे. परंतु इतिहासकार आप्पा परब यांनी या जागेला स्त्रियांसाठी, इकडचे जे काही पंतप्रधान किंवा जे काही पंतप्रतिनिधी असतील, जे काही अष्टप्रधान मंडळ जे असतील, त्यांच्या ज्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांना आंघोळ करण्यासाठी जे ठिकाण आहे असं त्यांनी आप्पा परब यांनी म्हटलेलं. या ठिकाणी त्यांना आंघोळ करण्यासाठी सुविधा केलेली होती. आणि ह्याच बाजूला जो हा समोरचा जो वाडा आहे तिथे त्यांना कपडे बदलण्यासाठी जे काही सुविधा आहे ते ह्या वाड्याचा वापर त्या कपडे बदलण्यासाठी स्त्रियांचा केला जायचा असं आप्पा परब यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. आता बरोबर आपण त्या बाजूनी सरळ थेट आपण अजून एक वाडा पाहून सरळ मग आपण समाधी पाहूया आणि त्यानंतर मग आपण वाघ दरवाजाकडे प्रस्थान करूया. आत्ता आपण पर्जन्यमापक किंवा स्त्रियांसाठी आंघोळीसाठी वापरणारी जागा पाहिल्यानंतर समोरच आपल्याला बालेकिल्ला आहे, म्हणजे महाराजांचा राजवाडा आणि ते काय सगळा प्रसाद आहे. त्या ठिकाणाहून जो काय पाणी येतं, जो काय पावसाचं पाणी येतं तो थेट या ठिकाणी साठवलं जायचं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी लावण्याची जी कल्पना आहे पाण्याचं व्यवस्थापन ते तुम्हाला इथं क्लिअरली पाहायला मिळतं. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला बघा ह्या पूर्णपणे छोट्याशा होलातून हे पाणी पूर्णपणे आतमध्ये आणलं जातं, त्यानंतर इथे ते साठवलं जातं आणि ज्यावेळी हे पाणी पूर्णपणे तुडुंब इकडचं हे भरतं त्यानंतर जे ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते ह्या टाकीमध्ये साठवलं जातं. म्हणजे यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचं व्यवस्थापन रायगडासारख्या इतक्या मोठ्या डोंगरावर सुद्धा कसं केलं जावं याबद्दल आपल्याला कल्पना दिली जाते. आता थेट आपण मागच्या बाजूला जर गेलो याच ठिकाणाहून तर इथे सुद्धा एक आपल्याला अष्टप्रधान वाडा तुम्हाला पाहायला मिळतो. हा सुद्धा एक भव्य असा वाडा आहे. या बाजूने एक एंट्रन्स तुम्हाला दिलेला आहे. आतमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या खोल्या दिसतील. जोतंसुद्धा त्याच प्रकारे अजून खंबीर आणि त्याच प्रकारचं बांधकाम आपल्याला इकडे पाहायला मिळतं. इकडे सुद्धा काही अवशेष दिसतात, आजूबाजूचे जे काही तटबंदीचे अवशेष आहेत. आणि हा जो समोरचा मार्ग जातो तो थेट आपण आता समाधीकडे जाऊया. तिथे आता कोणत्या समाधी आपल्याला पाहायला मिळतील ते आपण पाहूया. आता आपण कुशावर्ता तलाव बघून पर्जन्यमापक बघितलं किंवा ते स्नान करण्याचं जे काही साधन आहे ते बघून आपण त्या बाजूने बरोबर ह्या रोडने सरळ आलो. आता इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम पहिली समाधी लागते. ह्या समाधी कशी ओळखायची हे आप्पा परब यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे ज्यावेळी एखाद्या समाधीवर शिवपिंड किंवा शिवलिंग असते, ही तुम्हाला बघा इथे एक शिवलिंग दिसते आणि या ठिकाणी एक शिवलिंग कोरलेलं आहे. तर शिवलिंग म्हटलं तर एखाद्या क्षत्रिय घराण्यातील सरदाराची ती समाधी असण्याची दाट शक्यता आहे. तर ही क्षत्रिय घराण्यातील समाधी म्हणजे नेतूजी पालकर, आपले सरसेनापती नेतूजी पालकर जे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांचं धर्मांतर झालं आणि त्यानंतर त्यांचं रायगडावर वास्तव्य होतं वृद्धापकाळापर्यंत, त्याच्यामुळे त्यांची समाधी असण्याची दाट शक्यता अशी वर्तवली जाते. आणि आता बरोबर तुम्ही जर माझ्या मागच्या बाजूला बघितलात तर अजून एक तुम्हाला समाधी इथे पाहायला मिळते. रायगडावर असे काही छोटे छोटे अवशेष आहेत शिवकालीन, जे पाहण्यासाठी शिवभक्त खालपर्यंत कधी येत नाही, वरती बालेकिल्ला पाहून सरळ घरी थेट निघतात. आता ही जी दुसरी समाधी आहे ही सुद्धा समाधी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आता या समाधीवर थोडे झाडे असल्यामुळे नक्की आपल्याला आतमध्ये काय आहे ते दिसत नाही, पण शक्यतो ह्या समाधीवर विष्णुपद असण्याची दाट शक्यता आहे. आणि विष्णुपद म्हणजे आप्पा परब यांच्या मते एका ब्राह्मणाची समाधी आहे.
तर शक्यतो आपल्या ह्या परिसरामध्ये पंतप्रधानांचं जे काही सगळे पंतप्रतिनिधींचं जे काही घरं होती, वाडे होते, त्या परीने जर आपण पाहायला गेलो तर ही समाधी आहे ती मोरोपंत पिंगळे यांची असण्याची दाट शक्यता आहे. आणि बरोबर ह्याच वरती तुम्हाला एक वाड्यांचे अवशेष दिसतील, तर तो वाडा मोरोपंत पिंगळे यांचा असण्याची दाट शक्यता आहे. कारण ब्राह्मणांच्या मते किंवा ब्राह्मणांमध्ये त्यांच्या घराच्या बाजूलाच त्यांची समाधी असते आणि त्याचप्रमाणे जर हा मोरोपंत पिंगळे यांचा जर वाडा असेल तर ही समाधी त्यांची असण्याची दाट शक्यता आहे. आता आपण थेट कुशावर्त तलावाची रचना बघून वाघ दरवाजाकडे प्रस्थान करूया. आता आपण कुशावर्त तलावाजवळ समोर आपल्याला कुशावर्ताचं मंदिर दिसतंय. इथून ते अंदाजे इथपर्यंत इतकी भरीव अशी तटबंदी या कुशावर्त तलावाला महाराजांनी बांधून दिलेली आहे. कारण ह्या कुशावर्त तलावाचा वापर शक्यतो ब्राह्मणांसाठी म्हणजेच आपल्या पंतप्रतिनिधींसाठी केला जात असावा, कारण इथेच त्यांचे सगळे अष्टप्रधानांचे वाडे आहेत. आणि आप्पा परब यांच्या मते हा जो मागचा जो वाडा आहे तो सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा आहे. कारण तुम्हाला सांगितलं की ते एक स्वतः मांसाहारी होते, क्षत्रिय समाजातले होते, म्हणून त्यांना तो वाडा वेगळा बांधलेला आहे. आता या कुशावर्त तलावाची आपण खालून रचना बघूया की ती कशा प्रकारे केलेली आहे. वारा खूप आहे पावसामध्ये, इकडे येणं म्हणजे तितकंच कठीण होऊन जातं. परंतु या कुशावर्त तलावाचा जर गाळ काढायचा म्हटला तर त्यावेळी महाराजांनी कशी रचना केली होती ती आपण पाहूया. आणि हाच जो मार्ग आहे तो थेट आपण वाघ दरवाजाकडे सुद्धा जातो, तो आपण नंतर पाहू. प्रथम इकडचे आपण पाहून घेऊया. जर कुशावर्त तलावाचं जर गाळ काढायचा असेल तर त्या गाळ काढण्यासाठी या रचनेचा वापर केला जातो. आतमध्ये पूर्णपणे ती भरीव आहे आणि हा सरळ गाळ बाहेर येण्यासाठी इथं वापर केला आहे. गोमुख तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही पूर्णपणे अशी अभेद्य अशी तटबंदी आता सध्या पुरातत्व खात्यातर्फे याचं काम झालेलं आहे. त्याच प्रकारे त्याच टाईपमध्ये त्या स्ट्रक्चर आता उभं करून त्यांनी त्याला अजून भक्कम तटबंदी बनवलेली आहे. तरीसुद्धा काही ठिकाणून पाणी अजून झिरपत आहे, अजून त्यांचं काम चालू असण्याची शक्यता आहे. आता हे बघून झाल्यानंतर हा जो मागचा जो मार्ग आहे तो थेट आता वाघ दरवाजाकडे जातो. आता आपण वाघ दरवाजाकडे जाऊन तिथून तिकडचा इतिहास जाणून घेऊया.